आणि त्यानंतर उद्याच्या दिवसातील जे शेड्यूल आहे त्यावर देखील चर्चा होणार आहे. धन्यवाद. सुरुवातपासून ऐकत आहात. फक्त आजच्या दिवसामध्येच काय, तर मागच्या सीझनपासून या सीझनमध्ये देखील आदेश सरांचा आवाज पूर्ण गावांमध्ये, गल्लोगल्ल्यामध्ये आपण ऐकत आहात. तर उद्यापासून सरांना अगदी आपल्या दुसरा देखील आयोजन या आठवड्यामध्ये आहेत. त्या ठिकाणी जॉइंट व्हायचं आहे. तुम्हाला झेलावं लागणार आहे त्या ठिकाणी 2-3 दिवस शनिवारपर्यंत. आणि त्यानंतर देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक राजकीय टुर्नामेंटमध्ये, राज्यस्तरीय टुर्नामेंटमध्ये संधी मिळाली. एक बसेटियल कमेंटेटरमधून त्या ठिकाणी मला जॉइंट व्हायचं आहे म्हणून, नाहीतर या पार पाडल्या असता. कारण ना सांगायचा हिंमत माझ्यात नाहीये. पण मजबुरीने मला असं ना सांगायला लागले. शनिवारपर्यंत आहे तिथे. तर आज आदेश सरांचा देखील स्वागत सन्मान पण सामना सुरू होण्यापूर्वी करून घ्यायचा आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी. तर हरपले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती आपण महाराष्ट्राचे महावस्त्र, भगवा मायाची शॉल, त्यानंतर सन्मान चिन्ह, स्पर्धाच्या आठवणी हे देऊन अगदी स्वागत सन्मान यथोचित स्वागत आपण पाहताय. व्हॉइस ऑफ कनेर शिरसाट मॅजिकल बॉयज आणि एक गोड व्यक्तिमत्व विद्यमान आदेशजी पाटील सरांचा स्वागत सन्मान. संध्याकाळचं सत्र आहे आलेल्या या ठिकाणी सर्व प्रेक्षक राजांचा देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आलेल्या या ठिकाणी सर्व मान्यवरांचाही हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी अटीतटीचा सामना आपण पाहताय. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आहे. या ठिकाणून ज्या संघ विजय प्राप्त करतील ते डायरेक्ट टॉप 5 चे तिकीट पक्का. दोन्ही सलामीचा फलंदाज आपण पाहताय क्रीजकडे मार्गस्थ आहेत. क्षेत्ररक्षण लावून पूर्णपणे तयारी. एक टाळ्यांचा गजरा होऊन जाऊ दे दोन्ही फलंदाजाकरिता. आजचा शेवटचा सामना आपण पाहताय आणि दोन्ही सलामीचे फलंदाज क्रीजकडे मार्गस्थ. सर खूप खूप धन्यवाद. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. विशेष करून मला आवडलं असतं 5 दिवस इथे समालोचन करण्याकरिता, परंतु सर्वात आधी एका समालोचकाचा शब्द असतो आणि ज्या दिशेने आम्ही शब्द दिलाय अजय परशुराम गुंज या संघाला, उद्यापासून तिथे देखील आपलं आयोजन सुरू होत आहे. इथे राजूभाई देखील असतील आणि त्यांच्या समवेत आणखी एक आमचे नवतरुण उभारते समालोचक ते देखील जॉईन होतील. सो इथून पुन्हा एकदा मी वाघोबा उसगाव बंधारा या संघाला शुभेच्छा देतो येणाऱ्या सर्व सत्राकरिता. आणि मॅच यशस्वीरित्याने कंप्लीट होईल, कारण की मी नेहमीच म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यामध्ये सुखरूप दिसत आहेत आणि या सुरुवातीमध्येच ते फर्स्ट इम्प्रेशन आपण पाहिलं आणि येणारं जे 5 दिवस असतील या स्पर्धेचे वेगळे दृष्टिकोन आणि वेगळ्या पातळीवर गाठतील. ते आपण वळूयात शेवटचा अंतिम लढत कोण असेल क्वालिफिकेशनच्या दिशेने अग्रेगण्य. इकडे जय नित्यानंद गणेशपुरी कॉलनी, तर दुसरीकडे आपण पाहत आहे गावदेवी निंबवली जिगर दांडेकर याच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर अप्रतिम बॅट, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑन, सीमारेषा पार करणारा हा झन्नाटेदार षटकार. प्रतिम याच पद्धतीची सुरुवात प्रत्येक संघाला हवी असते आणि जिगरच्या मधनं हा बेफिकर फटका 6. सर मागील मॅचमध्ये पण पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरही 6 धावांनी मॅच संपवल्या. आणि या मॅच मध्येही देखील पाहायला मिळाला मिस्टर जिगर. नाम नहीं सर जिगर है. और जो जिगरबाज हो उसे क्या सोचना चाहिए, कुछ भी नहीं. आपके आगे तो पूरा दुनिया पड़ी है, पूरा आसमां पड़ी है. बड़ा मंच, बड़ा पंच, फैलाइए पंख, उड़िए आप. आपके सामने पूरा आसमान पड़ा है. मिस्टर जिगर दांडेकर, सो ब्युटिफुली बैटिंग. नंतर हे कमबॅक आणि प्रत्युत्तर देखील आहे अशोक जाधव याचं. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाने हाताळलेत. पहिला चेंडू हलकासा ओव्हर पिच होता, तदनंतर गतीमध्ये परिवर्तन. हटून खेळण्याचा मानस यावेळेस पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये पहा, पहिल्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक आला होता, परंतु तदनंतर 3 चेंडू सलग डॉट झाल्यात. म्हणजेच पहिल्या चेंडूवर खेळलेल्या मोठ्या स्ट्रोकचं जे महत्व आहे ते थोडंसं कमी झालं. म्हणून इथून उर्वरित 2 चेंडूंमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. फ्रंट फुटवर खेळण्याचा मानस आहे. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती आतापर्यंत जाऊन पोहोचते 7 या अंकांवर.
4 चेंडूंचा खेळ तो समाप्त झालाय. 7 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज संपूर्ण फिरवलं. ठाऊक आहेत एकमेकांच्या खानाखुणा. अशोक जाधव आणि जिगरजी दांडेकर एकमेकांसमवेत कित्येक वेळा खेळले असावेत. खेळाच्या माध्यमानं मित्र परिवार हा सुद्धा फार मोठा आहे. परंतु इथून खेळ तितकाच योग्य होणं इम्पॉर्टंट आहे. ऑन साईडला खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु फटका बसेल हो. हातातनं झेल निसटला. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. जिगर सुखरूप आहेत क्रीजमध्ये. एकेरीच्या मदतीने धावगती आहे 8 या अंकांवर. पहिल्या षटकाचा खेळ तो झालाय अधोरेखित. आमचे साथी मित्र कलठण या ठिकाणी जिगर दांडेकर सरांना शुभेच्छा दिले. अजितजी पवारच्या माध्यमातून या ठिकाणी मेसेज आलेत. जिगर दांडेकर सरांना खूप खूप शुभेच्छा या सामनाकरिता. जबरदस्त सुरुवात जिगर दांडेकरच्या माध्यमातून पण अगदी प्रत्युत्तर देखील पाहायला मिळाले. अशोक सरांच्या माध्यमातून सुंदर असा गोलंदाजी लाईन लेन. एका बाजूने जिगर दुसऱ्या बाजूने अशोक. बघूया जबरदस्त मॅच. प्रत्येक मॅचची सिच्युएशन इथून फार महत्वाची असेल. कारण की आतापर्यंतची तुम्ही जी मेहनत केली ना, त्या मेहनतीचं फळ मिळणार ही मॅच आहे. पण या मॅच मध्ये तुम्हाला मिस्टेक्स करून चालणार नाही. जिगरला एक जीवनदान मिळतंय. पाहूया त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतील का आतापर्यंत 8 या अंकांवर धावगती. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. या षटकामध्ये जय शेळके खोलवर लेन हाताळण्याचा मानस सरळ चेंडू यष्टीरक्षक हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता ती पाहायला मिळते. ते एक डॉट बॉल इथून निर्णायक असणार आहे. या मॅच मध्ये जर पुढे यायचं असेल आईगाव देवी निंबवली संघाला तर स्ट्राईक रेट वाढवावं लागेल. कुठून काढले या चेंडूला समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला स्टॉप केलं या चेंडूला. योग्य पद्धतीने रिले पद्धतीने थ्रो केला गेलाय. 2 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळतील आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती आहेत 10 अंकांवर. तीच तर्रार गोलंदाजी आपण पाहताय. गोलंदाजाच्या माध्यमातून सुंदर असा लाईन लेन. जिगर दांडेकरला कुठेतरी थांबवलाय आतापर्यंत मागील 2 चेंडूमध्ये. यावेळी पुढचा बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वसूल. फुलटॉस चेंडूवर जबरदस्त प्रहार. समर्थन कक्षामध्ये उपस्थित इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांचे स्वागत करिता षटकार 6 धावा. कॅश प्राइज येते आदरणीय जितेंद्र तुंबडा यांच्या माध्यमानं लागोपाठ 3 षटकार आणि या सलग 3 विकेट करिता देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज दोन्ही संघांकरिता. फुलटॉस होता त्याचा परिपूर्ण समाचार घेतला. तदनंतर अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळते आणि धावगती आहे 17 अंकांवर. पहा इथून जेवढ्या धाबा बनणार आहेत तितका कॉन्फिडन्स वाढेल. नो डाऊट आहे गावदेवी निंबवली संघ गेली कित्येक टुर्नामेंट मध्ये स्ट्रगल झालं असावं. परंतु क्रिकेटमध्ये नव्याने उभारी घेणं हे फार महत्वाचं आहे. बॅटची हलकीशी स्निक लागली. बाहेरची कडा. विकेट किपरचा सहारा. हा धक्का क्रमांक पहिला तंबूच्या आशयाला. सतरा अंकांवर धावगती या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत 17 रन्स ऑन कार्ड. काय म्हणाल जी सुरुवात झाली त्याला आता कन्वर्ट करावं लागेल. सर बड़ी मछली जाल में तो फंसा चुका है गेंदबाज ने। मिस्टर जय जितनी तारीफ की जाए उतनी कम। दूसरी ओवर प्रगति पर और बड़ा विकेट यहाँ पर गिर चुके हैं, लेकिन फिर भी वन डाउन पे नए बल्लेबाज यहाँ पर राइट हैंड बैट्समैन ऑन साइड में खेलने का प्रयास, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टैम्प गेंद चले गई सीधा विकेट कीपर की दस्तानों में। वाइट का इशारा, एक अतिरिक्त रन यहाँ पर स्कोर बोर्ड पर ज्वाइंट होगी। इस अतिरिक्त रन के इजाफा के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 संघ पर। इस बेस गुडलैंड डिलीवरी पूरी तरीके से पिक किया। मिस टाइमिंग स्ट्रोक नीचे क्षेत्र रक्षक तैनात। लॉन्ग ऑफ रीजन में कोई गलती नहीं करेंगे। बेहतरीन कैच। फिर से एक बार विकेट का पतन 10 के पत्तों की तरह बिखरता हुआ। थोड़ा सा बैकफुट में ढकलने का प्रयास यहाँ पर देखा जाए तो गेंदबाज द्वारा। फलंदाज बात
आपण पाहताय क्रिस मार्गस्थ मिस्टर रोहन गरेल. त्यानंतर धावफलक जर पाहायला गेला तर 17 अंक माफ करा 18 अंकांवर सुंदर सुरुवात. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना अगदी जबरदस्त लढाई या ठिकाणी पाहताय आपण. टेनिस बॉल क्रिकेटचा या महासंग्राम या ठिकाणी रंगला गेला. सुंदर पद्धतीने सजावट या ग्राउंडचं, सुंदर मंच, भव्य दिव्य ट्रॉफी आणि सुंदर असा प्रेक्षक राजांचं देखील आगमन. यावेळेस मोठा स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न आहे. एज लागला गेला. खाली क्षेत्ररक्षक आहे मागे. असं करणं या ठिकाणी झेल सुटल्या. चेंडूनी खाली माती. या ठिकाणी विकेटचाही पतन. फलंदाज बाद. खेचून मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो फसला. पहिल्यांदा अशोककडे ती संधी हुकली आणि तदनंतर जयने ती उचलून धरले. आता इथून आपण पाहत आहे विकेटचा सिलसिला तो जारी झालाय आणि लगापाठ आपण पाहू शकाल 3 विकेट्स या ओव्हरमध्ये मिळत असताना धावगती आहे 18 अंकांवर आणि या सलग 3 विकेट आल्यात म्हणजेच ₹500 कॅश प्राइज ते देखील मिळेल. विद्यमान जितेंद्रजी तुंबडा यांच्या माध्यमानं 18 अंकांवर धावगती आहे. शेवटचं अंतिम षटक ते येणं शेष आहे. जर या मॅच मध्ये परिपूर्ण मोमेंटम शिफ्ट करायचं असेल तर या शेवटच्या अंतिम षटकाकरिता धावा येणं ते बंधनकारक आहे. होप्स तर आहेत, परंतु होप्स इथून तुम्हाला उज्ज्वलित करावे लागतील, प्रज्वलित करावे लागतील. या शेवटच्या अंतिम षटकाकरिता आपण वळणार आहोत. नरेश तांबडी आहे या शेवटच्या अंतिम षटकाकरिता. आशुतोष माफ करा, गोलंदाजी मार्कवर देविदास लिपडे खेळणे तर नरेश तांबडे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. ऑन साईडला फसका फसेल आणि तिथे या क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातखंडामध्ये हा सुरेख झेल. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. बैक टू बैक इस ओवर में बेहतरीन विकेट का पतन। एक लाजवाब आज का दिन का बेहतरीन हैट्रिक के साथ शुरुआत होता हुआ और जिस तरीके से लाइन लेंथ पिछले ओवर में भी देखने को मिला, इस ओवर में भी शुरुआत कुछ उसी तरीके से हुआ है। पहली गेंद पर विकेट का पतन, आखिरी ओवर प्रगति पर। 3 ओवर का मुकाबला चलता हुआ दूसरे राउंड के बाद पहले ही राउंड में मात्र 4 ओवर बशे पूर्व क्रीड़ा एसोसिएशन नियम के अनुसार आप देख सकते हैं तीसरी ओवर की पहली गेंद पे बड़ी मछली जाल में नई बल्लेबाज की एंट्री होता हुआ स्कोर को कहां तक ले जाने में सक्षम होंगे ते देखील देखने लायक है। 18 अंकांवर 4 धक्के. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ तो शिल्लक आहे. पहा दमट जो वातावरण आहे ना, त्यामुळे चेंडू तुमचा सहजासहजी ट्रॅव्हल होणार नाही. त्याकरिता तुम्हाला मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि या मनगटामध्ये तेवढी ताकद हवी आहे. म्हणूनच इथून सोपं असं काहीच नाहीये. गुलवर लेन गुड डिलिव्हरी. स्वतःला यॉर्क करून बसले फलंदाज सुमित करेल. सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलचं प्रमाण ते निर्णायक असेल या इनिंगमध्ये. इथून धावा बनणं त्या नितांत गरजेची गोष्ट आहे. 18 अंकांवर 4 धक्के. फुलटॉस ऑन साईडला कन्वर्ट करू शकले नाहीत. बॅक टू द बॉलर खेळले गेले. एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावगती आहे 19 अंकांवर. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ तो समाप्त झालाय. अच्छी गेंदबाजी बैक टू बैक जिस तरीके से गेंदबाजी इन्होंने की है पहले ही गेंद से दर्शा दिया है कि हम किसी भी तरीके से पीछे मुड़ के देखने की जरूरत नहीं है। इस तरह का फील्ड में अब तक आपने कई मैच खेल चुके हैं आज के दिन में, तो लाइन लेंथ पूरी तरीके से आपको समझ में आ गई होगी, जिस वजह से यहाँ पर लाइन लेंथ को पूरी तरीके से बरकरार रखा है इन्होंने। सामने लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन अब देख सकते हैं 7-8 कदम के रनअप और राउंड द स्टैम्प लगातार लेफ्ट हैंड बल्लेबाज के खिलाफ। ये सही डिसीजन है एक गेंदबाज द्वारा, जितनी तारीफ की जाए उतनी कम। 19 अंकांवर धावगती. या षटकातील पुढील चेंडू. पुढा स्ट्रोक खेळायचा होता. पूर्णपणे मिसटायमिंग स्ट्रोक. निष्फळता मार्गी लागले या इनिंग मध्ये आणि जय नित्यानंद गणेशपुरी कॉलनी संघ या मॅच मध्ये देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना या इनिंग मध्ये आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. लगेंगे क्योंकि सम्मानजनक स्कोर की ओर अग्रसर बिल्कुल पूरी तरीके से प्रयास जारी है दोनों बल्लेबाज द्वारा, लेकिन अभी तक कामयाब होता हुआ कहीं से भी नजर नहीं आए। लेकिन प्रयास कहते हैं सर हमेशा कि प्रयत्न ही परमेश्वर।
अब कोशिश तो कीजिए, आने वाले 2 गेंद बाकी है. 19 या अंकांवर 5 धक्के. शहरापासून दूर फेकण्याचा मानस. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळते. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती आहे 20 या अंकांवर. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ निशेष आहे. एखादा जर मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये बनू शकते आई गावदेवी निंबवली संघ. परंतु चांगली गोलंदाजी झाली. आज जी तिगडी आहे ना गोलंदाजांची, विशेष करून अशोक जाधव असेल, जयेश शेळके असतील, तदनंतर आशुतोष असेल, तिन्ही गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. आणि हे सत्र जे आहे ना ते गोलंदाजाकरिता फार महत्वाचं असतं. कारण की पहा, सूर्य जवळ-जवळ अस्ताला जाण्याच्या मार्गावर आहे, जिथे हलकसं दमट वातावरण आणि थंडीचं सत्र आहे. म्हणजे ती हलकीशी झुळूक ती देखील पाहायला मिळते. विकेट गेले इथे, फलंदाज बाद होईल. धावगती आहे 20 अंकांवर. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर धावगती शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्कवर आशुतोष भोईर खूप सुंदर पद्धतीचं षटक आतापर्यंत हाताळले. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये. थोडा स्ट्रोक खेळण्याचा मानस. प्ले अँड मिस होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ तो झाला अधोरेखित. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती आहे 20 रन्स. आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलं गेलंय ते असेल 21 धावेंचं. जर मॅचला परिपूर्ण जिंकायचं असेल तर काहीतरी चमक आणि धमक ती करून दाखवावीच लागेल. येणारे 18 चेंडू 21 ची गरज आहे. प्रेक्षक राजा जो दाखवला जातोय व्हीएटीसी लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून या संध्याकाळच्या सत्रामध्ये. जवळ-जवळ बरंच आतमध्ये असलेलं हे मैदान आणि विशेष करून उसगाव बंधारा सर्वांनाच प्रचलित आहे आणि फेमस आहे या परिसरामध्ये. आणि क्रिकेटला प्राधान्य ते फार महत्वाचं आहे. अनंताजी मातेरा हे देखील आहेत आज सकाळच्या सत्रापासून ते देखील उपस्थित आहेत. प्रत्येक मॅचचा आस्वाद ते घेत आहेत. आणि आणखी काही जे आमचे प्रेक्षक राजे आहेत, जे खेळाडू वर्ग मॅचचा आस्वाद घेत आहेत. झाडाच्या निवाऱ्याखाली आणि तदनंतर मनोज यांना सुद्धा आपण पाहू शकाल. तदनंतर काही जे प्रेक्षक राजे आहेत चेअर्सवर बसून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. म्हणजे प्रत्येकाला एक आपण पाहताय ना की मेजवानी मिळाले या क्रिकेटच्या माध्यमानं. निराश आणि थकून येत असतात कामकाजावरनं. तदनंतर जसजसा वेळ मिळेल एक धरती म्हणून ते देखील आस्वाद घेत आहेत. पहा गवताच्या गालिच्यावर काही जे आमचे प्रेक्षक राजे आहेत ते देखील बसून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. जणू काही राजेशाही थाट आणि या क्रिकेटने संपूर्णपणे दाखवून दिले. आमची लहान मुलं ती देखील आहेत आणि तो महत्वाचा हातखंडा. येणारं फ्युचर, लहानपण हे सर्वांनाच हवं-हवंसं असतं. आणि आता आपण या आयुष्यामध्ये वळालोय जेणेकरून आपण मोठे का झालो? हा एक प्रश्नचिन्ह असतो प्रत्येकाला. कारण की या प्रत्येकाची एक कौटुंबिक जबाबदारी असते. कोणाचे कित्येक ई भरायचे असतील, त्या अनुषंगाने मात्र ते पॉकेट तपासलं जातं ऐन मंथच्या एंडिंगला. परंतु आज जे क्रिकेटचं परिभाषा आहे ना, सर्व सुख-दुःख ती विसरायला लावल्या त्या क्रिकेटने. काही जण जे आपण पाहत आहे झाडाच्या निवाऱ्याखाली, काही जण त्या बांधावर बसून आणि प्रत्येक जण या क्रिकेटला मात्र एन्जॉय करत असताना खूप महत्वाचं. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींमध्ये क्रिकेट हे तंतोतंत जुळलं जातं. आणि नेहमीच आम्ही म्हणतो ना, की आयुष्यात दुःखामध्ये तुमच्या मागे किती व्यक्तिमत्व उभे आहेत ना, ते सर्वात महत्वाचं. सुखामध्ये नो डाउट कित्येक जण येतील आणि तुमच्या मागे नेहमीच आम्ही म्हणत असतो, की दुःखामध्ये जेवढी साथ आहे ना, ती साथ तुम्हाला खूप महत्वाची असते. एक ब्रेक येईल. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत एक सेकंड इनिंगच्या सुरुवातीकडे, जिथे आपण 21 धावे संख्येचं लक्ष पाहणार आहोत. धन्यवाद. 21 धावसंख्येचं लक्ष ते करायचं आहे. राजूभाई इथून जास्त तर बॅटल नाहीये, परंतु बॅटर रंगू शकेल जर इथून विकेट्स आले, डॉट बॉल आले. बिलकुल सर. पहिल्या चेंडूपासून त्या प्रयास गोलंदाजाच्या माध्यमातून झाली पाहिजे. कारण आपण पाहत नवाने गोलंदाज लगभग 17 ते 18 कदमचा रनअप आणि राइट आर्म ओव्हर द विकेटचा राउंडर स्टॅम्प येतोय. त्या देखील आपल्याला पाहायचा आहे. समोर विस्फोटक फलंदाज मिस्टर अशोक आणि नॉस्टॅल्जिक एंड फॉर यश यांच्या माध्यमातून यश मिळेल का ते देखील पाहायचं आहे. कारण 18 चेंडूमध्ये 21 धावा खूप मुश्किल तर नाहीये. असा 3 मिस्टर जय 3 षटकांचा
हा मॅच आहे 3 षटक मधील मात्र 18 चेंडू येतोय आणि 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. बेलीज फुल टोल वसूल, फुल टॉस बॉल. कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही. चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त प्रहार. 6 धावा. षटकार. लेंथ आणि ज्यावर पडी पूर्ण खडपूर समाचार जो पाहायला मिळाला अशोक जाधवच्या पाठमधनं. प्रत्येक मॅच मध्ये अशोकने मोठ्या फटक्याने सुरुवात केली आणि आतापर्यंतच्या आजच्या दिवसातील त्याची वैयक्तिक हायलाइट आहे. या मॅच मध्ये देखील त्याची सुरुवात मोठ्या फटक्याने होते आणि अप्रतिम पद्धतीची फलंदाजी. समोरच्या दिशेने खेळला गेलाय स्ट्रोक चांगला आहे. लॉंगरला क्षेत्ररक्षक अक्षय ओहो चुकी घटित झाली. चुक्या होत असताना या मॅच मध्ये या सिच्युएशन मध्ये त्या घातक आहेत. आता इथून पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. 4 धावा चौकार. आपण पाहताय ज्यावेळेला आपण नॅशनल चे सामना ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला एक जरी फलंदाज आउट झाला, रोहित शर्मा असो, विराट कोहली असो, सूर्यकुमार यादव असो, कुठलाही जर फलंदाज बाद झाला तर आपला हात डोक्यावर जातो. आपण अपसेट होतोय. यावेळेला तरी यांच्या मागे किती प्रेक्षक आज लाईव्ह मध्ये जोडलेले आहेत आपले बरोबर प्रेक्षक. त्याने किती अपसेट झाला असेल त्याचा हिसाब नाहीये. म्हणून फक्त स्वतःसाठीच आपण खेळायचं नाहीये. आपण सर्वांचा विचार करायचा आहे. घरी आई-वडील, भाऊ-बहिणी, आपले मित्रबंधू कितीतरी जॉइन झाले असेल आपल्या बरोबर हे सामना पाहण्यासाठी. डेफिनेटली आणि निराशा थोडीशी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खराब होत नसतं परंतु चुक्या घटित होत आहेत. एक सिंगलच्या मदतीने धावगती आहे 11 अंकांवर 11 रन्स ऑन अ कार्ड. ज्या अनुषंगाने सुरुवातीलाच मी म्हटलं की कागदोपत्री आज स्ट्रॉंग आहे जय. त्यानंतर गणेशपुरी कॉलनी हा संघ आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहता एक चांगली सुरुवात आणि ज्यामध्ये महत्वाचा हातखंडा आतापर्यंत अशोक जाधवने चांगली फलंदाजी करून दाखवले. 11 अंकांवर धावगती. मिस्टर जय बॉल हवेत. एस झेलबाद होण्याची शक्यता पण दो फूल एक फूल दो माली दोनों को ही हात खाली. वन बाउंड चेंडू बाउंड्री पार. जबरदस्त प्रहार. 4 धावा. चौकार. चेंडूपासून गोलंदाज सनी आपण पाहताय पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आलेत 1 धावा आणि चौथ्या चेंडूवर 4 धावा. अशा प्रकारे धावफलक देखील जाऊन पोहोचलेत 15 अंकांवर. आतापर्यंत मात्र 4 चेंडू फेकला गेला. 5वी बॉल यावेळेस ऑन साइडला. हो 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 सुपर प्रहार. जबरदस्त बॅटिंग. आपला बॅटिंग मॅग्निफिसंट स्ट्राईक. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. थँक्यू आणि या षटकाराने